1 वाटी हरभऱ्याची डाळ आहे. याला सकाळी भिजवून ठेवणार आहे मी. दुपारपर्यंत चांगलं भिजतं मग चांगल्या पोळ्या येतात त्याच्या. पुरण बनवण्यासाठी काय काय लागणार आहे? इलायची, थोडं फ्लेवर छान येतं ना, इलायची पावडर घालते आणि जायफळ थोडंसंच किसून घेणार, जास्त नाही. आणि आहे सुंठ, हे पण थोडंसं किसून घेणार आहे. छान लागतं फ्लेवर. त्याच्यामध्ये ना बडीशेप टाकलेलं आहे, थोडंसं उकळून द्यायचं. आणि गूळ मी थोडंच टाकणार आहे, कारण की फक्त 1च वाटी टाकलेली होती आणि थोडंसं मी साखर टाकणार आहे. छान लागतं त्यात, तर जसं तुम्हाला गोड लागतं तसं. डाळ एकदम मस्त शिजली बघा, भिजून ठेवल्यामुळं 2 शिट्ट्यातच चांगलं शिजून जाते. आता या चाळणीमध्ये टाकायचं आहे सगळं. यातलं पाणी निथळून घ्यायचं, बाजूला काढून ठेवायचं हे पाणी. थोडीशी डाळसुद्धा टाकायची त्याच्यात. त्याला वाटून घ्यायचं. याच्यामध्ये ना किंचित मीठ टाकलं आहे मी, 2 चमचे साखर, सगळं सामान टाकून घ्यायचं बरं का. याच्यामध्ये जे आपण किसून वगैरे घेतलं होतं मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि याला गरम गरमच वाटून घ्यायचं, असं ग्लासने वाटून घ्यायचं याला. गुळ आणि साखर टाकल्यामुळे नाही थोडंसं पातळ होतं, ते याला गॅसवर याला थोडंसं फिरून घ्यायचं. ह्याच्यात मी अर्धा चमचा तूप टाकणार आहे, थोडं चांगलं फिरून घ्यायचं. आणि याला फिरवत राहायचं नाही, ते खाली लागतं. आपलं पुरण तयार होतं तोवर ना भात पण लावून टाकू आपण. ह्याच्यातलं पाणी आटलं बरं का, त्याला गारवायला ठेवणार आहे. तोवर आपण आमटीची तयारी करू. आमटीमध्ये टाकण्यासाठी घेतलेले कांदा, 2-3 मिरच्या, खोबरं आणि खडा मसाला आहे, अद्रक, लसूण, कढीपत्ता. तेल टाकून घेणार आहे, ते चांगलं परतून घ्यायचं. मिरची आणि खोबरं ते चांगलं परतून घ्यायचं, थोडं लालसर होतं. खडा मसाला टाकून घ्यायचा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कढीपत्ता परतून घ्यायचं. ते चांगलं परतून झाले. आपल्याला गारवायला ठेवणार आहे 5 मिनटं. लाल मिरची, गरम मसाला, थोडं हळद आणि स्पेशल मसाला आहे, ह्याचा व्हिडिओ मी टाकनच. थोडीशी जिरी, चवीनुसार मीठ. गार झालं आहे, आता मिक्सरमध्ये टाकून घेते. कोथिंबीर बारीक करून घेते. मसाला तयार आहे आपला. तेल गरम व्हायला ठेवलं होतं, मसाला टाकून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. याला तेल सुटून आणि डाळीचं पाणी ठेवलं होतं ना, हे पाणी टाकून घ्यायचं आहे. इकडं आपली आमटीसुद्धा तयार. याच्यामध्ये ना थोडंसं पुरण टाकणार आहे मी, थोडंसं चांगलं वाटतं, थोडंसं गोड वगैरे. इकडं आपली आमटी तयार आहे. आता भाज्याची तयारी. भाज्यांसाठी मसाला तयार करायचा आहे. तर 7-8 मिरच्या घेतल्या, लसूण, कढीपत्ता, थोडंसं ओवा घेतला आहे, जिरी, हिंग, हळद. घरचे जे मसाले टाकायचे असेल ते टाकू शकता. यात थोडं लाल तिखट, थोडं प्रवीण मसाला आणि स्पेशल मसाला टाकू राहिले, चवीनुसार मीठ. त्याला वाटून घेतलं, ते टाकून घ्यायचं. मी 2 कांदे आणि 1 बटाटा कापून घेतला होता बरं का, धुवून घेतलं आहे. त्याच्यात लागेल तसं बेसन टाकत राहायचं. त्याचा अंदाज मला नाही माहीत, 4-5 चमचे तरी टाकून मी. चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात पाणी न टाकत मिक्स करायचं, कारण की कांद्याला पण पाणी सुटतं. चांगलं धुवून घेतलं होतं ते, आणि मसाला वाटताना सुद्धा आपण पाणी टाकलेलं होतं थोडंसं. पाणी नाही टाकायचं आता, जास्त पातळ होऊन जाईल. मिक्स झालं आहे, त्याला झाकून 2 मिनटं झाकून ठेवणार आहे. ना आपण तांदळाच्या पापड्या तळून घेणार आहे. चांगलं गरम करून घेतलं आहे. अजून आपले कुरडे वगैरे काही झालेले नाही आहेत, पुढच्या वेळेसपर्यंत होऊन जाईल. आतापर्यंत फक्त माझे चिप्सच झालेले आहेत बनवून. बाकी नंतर करता येईल. तांदळाच्या पापड्या, उडदाच्या पापड्या, कुरड्या आणि काय म्हणतात ते वडे नसतात का, ते सुद्धा बनवणार आहे. सांडगे म्हणतात त्याला, सांडगे, ते सुद्धा बनवणार आहे. पण उद्यापासून तेच सुरू करणार आहे, कारण की आमुष्य होतं म्हणून काही करू नको सांगितलं होतं काकूनी. बाकी उद्यापासून सगळं तयारी सुरू होणार आहे. साबुदाण्याचे पापडे बरं का, मी विकत आणले होते.
एकदम टेस्टी लागते ते. थोडं आपलं सगळं तळून झालं. आता बाकी भाजी करून घेऊ आता. सगळं झालं, आता फक्त पोळ्या राहिल्यात. पीठ मी सकाळीच मळून ठेवलं होतं, फ्रीजमध्ये ठेवलं होतं, चांगलं भिजायला. सकाळी म्हणजे 12-1 वाजता. आता त्याला चांगलं मळून घ्यायचं. तयार झालं. चांगलं मळून घेतलं, जास्त पातळ जातं ना परत. इतकं प्रोफेशनलवाणी मला काही पोळ्या येत नाही बरं का. मी आत्ता शिकले. विचार करा, ज्या पोरीला चपात्यासुद्धा करता येत नव्हते ते आता पोळ्या करून राहिले. एकदम भारी तर नाही, पण थोड्याशा तुटक्या मुटक्या का आहे ना बनवते ना. आता नाही तुटत, पहिला लई तुटायच्या, आता नाही तुटत. असं चांगलं पसरून घ्यायचं. मग हे पुरण घ्यायचं, असं उंडा बनवायचं त्याचं छोटंसं. तुम्हाला जमत असलं तर जास्त पुरण टाका, तर मला जमत नाही म्हणून मी एकदम थोडंसं टाकते. असं करून घ्यायचं. थोडंसं दाबून घ्यायचं असं. आता लाग. आणि 2 वाजल्यापासून मी चाललंय माझं स्वयंपाक. व्हिडिओमुळे ना उशीर होतं थोडंसं. त्याला अवतार झाला आहे. अजून साडी पण घालायची, बाहेर जायचं आहे मला. साडी नेसायची, बाहेर जायचं आहे. शेवट फक्त आता पोळ्यात राहिलेत, बाकी सगळं झालेच आहे. एकदम हलक्या हाताने हे करायचं. छोटेच बनवणार आहे मी. म्हणजे जाडसर दिसेल ना तिथं थोडंसं असं हलक्या हाताने फिरवायचं, होऊन जातं. म्हणजे चपात्या शिकल्या तसं मी पण जरा हळू. तूप गरम केलं. पोळ्यांसंग खायला दूध गरम करते ते ना. 1 चमचा साखर टाकणार आहे, कारण की पोळ्यासुद्धा गोड आहे. दूध जास्त गोड नको, थोडंसं. तर तयार आहे आपलं गुढीपाडवा स्पेशल थाट, म्हणजे मी बनवलं. तर एखाद्या येताना व्हिडिओ लेट येणार, कारण की तसं पण जेवूच तर आम्हाला 8 वाजूनच जाणार आहे. तर कधी मी एडिटिंग करेन, उद्या दुपारी टाकन, म्हणजे जेव्हा टाकन तेव्हा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्ही पण बनवा, खा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ. आणि बाय. जेवण करते, बोलले, भूक लागली. बाय.